महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। याच दरम्यान आपल्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपल्यासोबत उपस्थित आहेत कोपरगावचे विद्यमान आमदार आणि अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आशुतोष दादा काळे। नमस्कार। तुम्ही उच्च शिक्षित असल्यामुळे प्रत्येक काम विजनने करता। आता आमदार झाल्यानंतर तुमचं विजन काय? माझा प्रयत्न असा आहे का कोपरगाव शहर आणि कोपरगाव मतदारसंघ हा जिल्ह्यात एक नंबर झाला पाहिजे आणि पुढे चांगलं विकसित शहर असतं हे कोपरगावकरांना त्या ठिकाणी दाखवणार आहे। त्या 5 वर्षासाठी कोपरगावकरांनी तुम्हाला का मत द्यावा? कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, 5 वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे का नाही हे लक्षात घेऊन मला करावी, मतदान करावं। आणि विधानसभेत गेलात तेव्हा तुम्ही कोपरगावसाठी काय विजन घेऊन गेला होतात? आणि शहराचा पाणी प्रश्न असेल, पाण्याचे दिवस कमी झालेले, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग ह्या 5 वर्षामध्ये सगळेच झाल्यासारखेच आहे। म्हणजे वाड्या वस्त्यांवरचे रस्ते असतील, विजेचे प्रश्न असतील, गोदावरी कालव्यांचा प्रश्न असेल, चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केल्याचं मला समाधान आहे। मी आशुतोष अशोकराव काळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। येत्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे। काय होणार आहे विधानसभा निवडणुकीत आणि कोणाचं सरकार येणार आहे अशा वेगवेगळ्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत। याच दरम्यान आपल्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपल्यासोबत उपस्थित आहेत कोपरगावचे विद्यमान आमदार आणि अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आशुतोष दादा काळे। यांच्याशी आज चर्चा करणार आहोत आपण त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, कोपरगावसाठीच्या त्यांच्या विजनबद्दल आणि आमदार झाल्यास ते कोणते कामं मार्गी लावणार आहेत याबद्दल। तर चला बघूयात। नमस्कार सर। नमस्कार। कोळपेवाडी, मग पाचगणी आणि नंतर तुम्ही थेट विदेशात शिक्षणासाठी गेलात आणि आता राजकारणात आलात। तर शिक्षण घेत असताना तुमच्या डोक्यात काय होतं की तुम्हाला काय करायचंय? शिक्षण घेत असताना थोडे दिवस जॉब करायचा आणि मग परत इकडे येऊन इथेच आपल्या लोकांसाठी काम करायचं असं एकंदरीत ठरलेलं होतंच। ते थोडं लवकरच यावं लागलं कारण आजोबा म्हटले बा मी आहे तोपर्यंत तुला सगळ्या गोष्टी सांगतो, सगळ्या गोष्टी कशा चालतात, काय चालतात, ते लवकर आलेलं बरं। आणि म्हणून MS झालं आणि जॉब करायला सुरुवात करायची आणि आजोबांची तब्येत जरा बिघडली, त्यांना ॲडमिट केलं, पण ते म्हणजे काही झालं नाही। त्याच्यानंतर मी आलो, एक 6 महिने त्यांच्यावर वेळ घालवला, त्यांच्यावर जिथे जिथे असायचे त्या त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर जायचो आणि मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या। कारखाना आणि शिक्षण संस्था एवढा मोठा वारसा तुम्हाला असताना सुद्धा तुम्ही दुसरं काही करू शकता, पण तरी तुम्ही राजकारणात आलात, ते का? हे आता शेवटी संस्था चालवत असताना सभासद असतील, अनेक लोक असतात, त्यांच्याशी संपर्क येतो आणि आपण संस्थेच्या माध्यमातून यांना सभासदांना, सर्व ऊस उत्पादक असतील त्यांना मदत करतो। त्यांचं संघटन त्या निमित्ताने तयार होतं। त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पण ते लोक ज्यावेळेस आपल्याकडे येत असतात तर कुठेतरी वाटतं का आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय पदावर जाऊन अजून अधिकचं काम करू शकतो, म्हणून राजकारणामध्ये उतरण्याचा विचार झाला। तुम्ही सांगितलं की तुम्ही विदेशात शिक्षणासाठी होता, तेव्हा कोणत्या शहरात होता, कोणत्या देशात होता आणि तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय होतं? मी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA मध्ये मॅसेच्युसेट्स स्टेटमध्ये होतो। तिथे बॉस्टन नावाचं शहर आहे जे त्याचं कॅपिटल आहे, तिथे होतो आणि तिथे नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन सिस्टम्स केलेलं। बॉस्टन हे आपल्या म्हणजे पुण्यासारखं म्हणता येईल शिक्षणाचं माहेरघर, असे एकामागे एक कॉलेजेस आहे आणि पूर्ण ज्यावेळेस कॉलेज चालू असतं त्यावेळेस सर्व कॉलेजचे मुलं मुली पूर्ण शहरामध्ये दिसत असतात
असं ते शहर आहे. जेव्हा तुम्ही बॉस्टनमध्ये होता तेव्हा तुमचा दिनक्रम कसा होता? सकाळी उठायचं, अभ्यासाला जायचं, कामाला जायचं. आमचा तसा MS करत असताना आठवड्यातून एकदाच क्लास असतो, पण बाकीच्या वेळेस प्रत्येक सब्जेक्टचं प्रोजेक्ट असेल, त्याचे काही असाइनमेंट्स असतात, प्रत्येकाने काहीतरी जॉब घेतलेला असतो. तर मग ते जॉब करून, अभ्यास करून आपल्याला स्वयंपाकही करायचा, घराची साफसफाई करायची, या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं पूर्ण मॅनेजमेंट आपल्याला त्यावेळेस करावं लागतं. मी बॉस्टनमध्ये असताना एका हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केलेलं आहे, मी वॉचमॅन म्हणूनही काम केलेलं आहे. या सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. बॉस्टन मधलं एकंदरीत जसं वातावरण होतं तिथे, ते आता एक विकसित देशातलं एक शहर आहे, तर तिथून प्रेरणा घेऊन तुम्ही इथे काही कोपरगावमध्ये काही करण्याचा विचार केलाय का? तिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा एकदम उत्तम प्रकारे सगळं तुम्ही मोबाईलवर करू शकता. आता हळूहळू आपल्याकडे व्हायला लागलंय. पण तिथे एक बघण्यासारखं एका रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना तिथे प्राधान्य आहे. आपल्याकडे काय होतंय का, रस्त्यावर चालणारा माणूस असेल त्याच्या अंगावर आपण गाडी घालायला पाहतो. प्रत्येक मोटरसायकल असेल, गाडी चालवणारा व्यक्ती असेल, त्यांची फार घाई चालू असते. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना जीव धोक्यात घालून चालवावं लागतं. त्याच्यावरती एक गोष्ट आहे का, आपल्याकडे थोडीशी बदल झाली पाहिजे. आणि बाकी तिथे रस्ते चांगले, पाणी आहे, गॅस लाईन आहेत. आपल्याकडे आता आलेलं आहे गॅस लाईन, बरेच वर्षापासून आहेत. बँकेच्या सर्व सुविधा मोबाईलवर आहे, सगळ्याच गोष्टी मोबाईलवर आहे, म्हणजे ऑनलाईन सगळ्याच गोष्टी होतात. त्याच्यामुळं या सर्व सुविधा आपल्याकडे आता हळूहळू येतील आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे. दादा, आता एक राजकीय प्रश्न. 2014 मध्ये तुमचा पराभव झाला आणि त्यानंतर देखील तुम्ही एका फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली, तेव्हा नेमकं तुमच्या डोक्यात काय चालू होतं? 2014ला पराभव झाला त्यावेळेस वाईट तर निश्चित वाटलं, पण आपण कुठेतरी कमी पडलो, आपला अभ्यास कमी पडला, आपण लोकांना काय म्हणतो का कन्व्हिन्स करण्यामध्ये कमी पडलो. त्याच्यामुळं कदाचित पराभव झाला असेल. त्याच्यामुळं आपण अजून अभ्यास केला पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांचे प्रश्न काय आहे ते समजून घेतले पाहिजे, त्याच्यावर काय करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे, हा विचार घेऊन पुढे चाललो. राजकारण आणि समाजकारण हे करत असताना कुटुंबाला आवश्यक तेवढा वेळ देता येतोय का? आता कुटुंब हे पूर्ण मतदारसंघ मानून मी त्या ठिकाणी काम करत असतो. प्रत्येकाच्या ज्या काही अडीअडचणी असतात याच्यावर सातत्याने विचार करून त्या सोडवता कशा येतील, त्या अडचणी कमी कशा होतील, हा विचार करत असतो. त्याच्यामुळे कुटुंब मी पूर्ण मतदारसंघाला मानतो. आजोबा आणि वडिलांचं आभाळा एवढं जे कर्तृत्व आहे त्याचं काही दडपण वाटतं का तुम्हाला? निश्चितपणाने आजोबांचं त्या काळामध्ये इंजिनिअरिंग झालं, BSc झालं, त्यांनी राजकारणामध्ये म्हणजे समाज आणि राजकारण दोन्ही याच्यामध्ये काम केलं, संस्था उभारणीमध्ये काम केलं. वडिलांनी पण कोपरगाव मतदारसंघामध्ये 2 वेळेस आमदार म्हणून जे काही काम त्यांनी केलं, हे आपल्या समोर डोंगर आहे. तर निश्चितपणाने असं वाटतं का आपण अजून चांगलं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं दडपण जरी असलं, पण एक आहे का आजोबांनी आणि वडिलांनी सांगितलं का तुम्ही जे काही कराल ते निष्ठेने करा, जे काही करा ते प्रामाणिकपणे करा, त्या कामावर श्रद्धा ठेवून करा. त्याच्यामुळं मी जे काम करत असतो ते चांगल्यातलं चांगलं कसं होईल, लोकांचं भलं कसं होईल, लोकांच्या अडचणी कमी कशा होतील हे विचार ठेवून करत असतो. त्याच्यामुळं हे दडपण हळूहळू कमी होतं. सहकार महर्षी शंकरराव काळे यांच्याकडून तुम्हाला राजकारण आणि सहकाराबद्दल काय कानमंत्र मिळालाय? नाही, आता सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था उभारायला फार मेहनत करावी लागते, कारण त्याच्यामध्ये आपण पाहिलंय का अनेक सभासदांना एकत्र करून त्यांचे शेअर्स गोळा करून एकत्र आणणं,
हे फार तसं अवघड काम आहे आणि संस्था उभारायचं जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा ती चालवणं आणि ती टिकवणं आणि ती वाढवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. हे आजकाल सहकारी संस्था आता तर फार अवघड झालेलं आहे, कारण कोणी लवकर लवकर एकत्र येणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळं आपण ज्या काही संस्था या ठिकाणी उभारलेल्या आहे हे टिकवण्याचं काम तू केलं पाहिजे आणि ही वाढेल कशी यासाठी नवीन नवीन काही उद्योग करता आले किंवा आपला काही खर्च जर कमी होत असेल. आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, मी IT इंजिनियर म्हणून त्यांनी सांगितलं व IT च्या माध्यमातून काही करता आलं तर ते तू निश्चितपणे केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला जो काही पगाराचा खर्च आहे, इतर गोष्टीचा खर्च आहे तो कमी कसा होईल आणि जास्तीचं उत्पन्न घेऊन आपण सभासदांना काय फायदा देऊ शकतो याचा विचार कामकाज करत असताना तू केला पाहिजे. आणि तसंच राजकारणाच्या बाबतीमध्ये मी म्हटलो का आपण लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. अडचणी कशामध्ये येतात, हे नुसतं शेतकरी असेल असं नाही, पण ज्यांना शेती नाही, नोकरदार असतील किंवा निराधार व्यक्ती असतील, आपले अनेक दिव्यांग बांधव आहे, यांच्या अडचणी काय, या अडचणी कशा सोडवता येतील, त्यांना कुठल्या प्रकारचे लाभ देता येतील, कशा पद्धतीने त्यांना आधार देता येईल, हे देखील आपण काम करत असताना लक्षात घेतलं पाहिजे. सर्व जाती धर्माचा, सर्व घटकांचा विचार करून आपण कामकाज केलं पाहिजे, अशी शिकवण आजोबांनी त्या काळामध्ये दिली. 2014ला तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला होता, तेव्हा तुम्ही त्या परिस्थितीतनं काय धडा घेतला? त्या परिस्थितीतून हाच धडा घेतला व आपला अभ्यास कदाचित कमी पडला असेल, आपण लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये कमी पडलो आणि कुठेही खचून न जाता पुन्हा नवीन उमेदीने आपण लोकांमध्ये जाऊन लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न जे काही आहे त्याच्यावर निवेदनं देणं, त्यांच्यावर आंदोलन करणं, संघर्ष करण्याची गरज पडली असेल त्यावेळेस मी केलं पण. आणि हे 5 वर्ष आपण त्या ठिकाणी संघर्ष केल्यामुळं आपल्याला लोकांनी अजून प्रश्न सांगितले, त्याचाही अभ्यास आपण केला आणि म्हणून हे या 2014च्या पराभवाकडून मी शिकलो. 2014चा पराभव, त्यानंतर 2019ला तुम्ही आमदार झालात आणि आता 2024च्या निवडणुकीसाठी तुम्ही अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहात. या तिन्ही निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं, फरक काय आहे? 2014ला निकालानंतर आपला थोडासा अभ्यास कमी पडला, संपर्क कमी पडला हे वाटलं, म्हणून 4 वर्ष मी सगळ्या गोष्टी लोकांमध्ये राहून संघर्ष केला, आंदोलनं केली, समजून घेतलं आणि याच्यामध्ये मी 19ला सामोरे गेलो आणि थोड्या का मतांनी मला लोकांनी निवडून दिलं आणि जे काही प्रश्न, जे काही आंदोलनं, निवेदनं मी 14 ते 19मध्ये दिलं होतं त्या गोष्टींवर मी 19 ते 24मध्ये काम केलं. आता तसं 19 ते 24चा विचार जर केला तर कोविडची महामारी होती आणि बरंच सरकारमध्ये उलथापालथ झाली, तर ह्या सर्व अडचणीमध्ये कामं करून घेणं हे एक चॅलेंजच होतं. पण बरेचसे कामं मार्गी लावण्यामध्ये मला यश आलेलं आहे. बरेच कामं आता प्रगतीपथावर आहे आणि राहिलेले पण विषय करण्यासाठी एक चांगलं बॅकग्राऊंड मी तयार करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं 2024ची निवडणूक निश्चितपणाने 19 आणि 14पेक्षा थोडी चांगली असणार आहे असं मला वाटत होतं, कारण आपण कामं तेवढ्या प्रमाणात केलेले, लोकांच्या अडचणी कमी केलेल्या आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले. त्याच्यामुळे 24ची निवडणूक थोडी सोपी असणार असं वाटत होतं. आमदार म्हणून 5 वर्ष तुम्ही जे काम केले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? कोविडची महामारी आणि सरकारच्या उलथापालथ जर नसत्या, सलग असे जरा स्टेबल 5 वर्ष मिळाले असते तर अधिकचे कामं मला करता आले असतं असं मला वाटतं. परंतु ह्या सर्व अडचणीमुळे थोडंसं कमी काम झालंय असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. त्याच्यामुळं जरी आपण काही प्रश्न सोडवले त्याचं समाधान मला आहे, पण अजून प्रश्न सोडवता आले असते याची खंत पण आहे.
2019ला विधानसभा निवडणुकीतून तुम्ही आमदार होऊन जेव्हा विधानसभेत गेलात तेव्हा तुम्ही कोपरगावसाठी काय विजन ठेवून गेला होतात आणि ते कामं कितपत करू शकलात तुम्ही? कोपरगावसाठी जर विचार केला, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल तो जवळपास सुटण्याच्या मार्गावर आहे किंवा पाण्याचे दिवस कमी झालेले, ते एक महत्त्वाचा विषय मला करता आला. बरेच ग्रामीण भागातला विचार केला, पाणी पुरवठा योजना मंजूर आहे, ते प्रगतीपथावर आहे. बरेच रस्ते, प्रमुख रस्ते म्हणजे राज्यमार्ग, जिल्हा मार्ग हे ह्या 5 वर्षामध्ये सगळेच झाल्यासारखेच आहे. म्हणजे काही त्यांचे कामं व्हायचे, मंजूर सगळे आहे पण कामं पेंडिंग आहे, ते होण्यासाठी या 5 वर्षामध्ये मला यश आलं. आणि बऱ्याच वाड्या वस्त्यांवरचे रस्ते असतील, विजेचे प्रश्न असतील, ते देखील या 5 वर्षामध्ये कमी झाले. तसेच गोदावरी कालव्यांचा प्रश्न असेल तो काही प्रमाणामध्ये कमी झाला, त्याचे कामं चालू आहे. आता कामं प्रगतीपथावर आहे, ते मंजूर करून आणण्यामध्ये भरपूर प्रयत्न केले. ते झाल्यामुळं ते एक समाधान आहे. निळवंडेचं पाणी आमच्या शेतकऱ्यांच्या जरी बांधापर्यंत आलं नसेल परंतु लाभ क्षेत्रामध्ये आलं याचं एक समाधान आहे. त्याच्यासाठी थोडा पाठपुरावा वेळच्या वेळी मी करतच होतो. बाकी या मूलभूत गोष्टींसाठी जास्त फॉलोअप करणं गरजेचं होतं, ते तिथं केलंच. परंतु पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून, पर्यटन खात्याच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये बरेच देवस्थानं आहे का ज्याचा विकास करणं अतिशय गरजेचं आहे. कारण तिथे अनेक भाविक त्या ठिकाणी येत असतात, यात्रेच्या निमित्ताने तिथे मोठे कार्यक्रम होत असतात. तर ते एक महत्त्वाचा विषय झाला. काही बंधाऱ्यांच्यासाठी संरक्षण भिंती मंजूर करून आणता आल्या. एक मंजूर बंधारा आहे जो अनेक वर्ष तुटलेला होता, त्याची मंजुरी आली, त्याचं कामही म्हणजे भूमिपूजनही झाले आणि त्याचं काम लवकर आता पाणी कमी झाल्यानंतर होईल, ते एक मोठं समाधान आहे. आणि कोपरगाव शहरासाठी आपण विचार केला, पाणी प्रश्न तर आहेच पण रस्त्यासाठी पण भरभरून निधी आणला. एक भुयारी गटारची योजना आहे ती पण आपण मंजूर करून आणली. म्हणून भरपूर सारे जे कामं आपण अपेक्षित केले होते बरेचसे त्याच्यातले मंजूर करून आणले. काही प्रगतीपथावर आहे, काही पुढे होणार आहे. त्यामुळं चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केल्याचं मला समाधान आहे. तुम्ही 3-3.5 कोटींचा निधी आणलाय, त्यातली किती कामं झालेत आणि काय कामं राहिली? हे बरेचसे कामं आता कोविडची महामारी आल्यामुळं थोडाशा त्या काळामध्ये नवीन मंजुऱ्या मिळण्याला थोडीशी मर्यादा होती आणि त्याच्यानंतर एक वर्षभर विरोधी पक्षामध्ये होतो. आपण प्रयत्न करत होतो, काही कामं मंजूर होत होती पण तेवढं प्रमाण नव्हतं. पण या वर्षभरामध्ये, सव्वा वर्षभरामध्ये बऱ्याचशा कामांना जी काही मागच्या काळात स्थगिती होती ती स्थगिती उठण्याचा विषय असेल. नवीन कामासाठी पण, कारण कोविडची महामारी नव्हती म्हणून अडचणी बऱ्याचशा कमी झाल्या होत्या, सरकारला उत्पन्न वाढलेलं होतं, म्हणून नवीन कामं या सव्वा वर्षामध्ये भरपूर मंजूर झालेली आहे आणि ती पुढच्या दीड वर्षामध्ये भरपूर लोकार्पण करता येणार आहे. त्याच्यामुळं कामं आता प्रगतीपथावर आहे, ते होतील. आता तुमच्या कामाचं कौतुक स्वतः अजित पवार करतात, तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? अजितदादा अनेक वर्ष विधानसभेमध्ये ते काम करताय, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाणीव आहे, अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहे. त्याच्यावर निश्चितपणाने एक काम करणारा माणूस जर आपल्या कामाची काय म्हणतात कामाची दखल घेत असेल, कामाचं कौतुक करत असेल तर चांगलंच वाटणार आहे. तुम्ही पाणी प्रश्नासाठी 131 कोटींचा निधी आणलाय, पण आता वाढती लोकसंख्या पाहता त्यासाठीचं काय नियोजन आहे? आता 131 कोटीची जी काही पाणी पुरवठा योजना कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये 5 नंबर तलावाची नवीन निर्मिती ती झालेली आहे. 4 टाक्या आहे, त्याचे कामं त्याच्यातले 2 झालेले, 2 टाक्यांचे कामं प्रगतीपथावर आहे. एका टाकीची दुरुस्ती आहे, ती पण कामं ते पण काम चालू आहे आणि बरेचसे पाईपलाईन त्याच्यामध्ये होती.
पाईपलाईनचे पण बहुतांशी कामं झालेले. आता त्या नवीन पाईपलाईनवर कनेक्शन शिफ्ट करण्याचा विषय असेल आणि ज्या पद्धतीने 5 नंबर तलाव पूर्ण केला तशा पद्धतीने 1 ते 4 तलावाचं पण काम पूर्ण करून रोज पाणी आपल्याला घ्यायचं आणि हे प्रोजेक्शन 30 वर्षासाठी असतं. कुठली पाणी पुरवठा योजना 30 वर्षासाठी असते. त्याच्यामुळं हा सगळा विचार करून लोकसंख्येचा विचार करूनच ही स्कीम झालेली आहे आणि भविष्यामध्ये जरी अजून लोकसंख्या 30 वर्षानंतरची वाढली तर त्या वेळेसचा विषय असतो तो. त्याच्यामुळं काही अडचणी येणार नाही. कोपरगाव मधून नाशिकला आणि छत्रपती संभाजीनगरला सुद्धा रस्ते जातात, तर त्या महामार्गांसाठीचं तुमचं नियोजन काय आहे? आणि आता नाशिककडे जाणारा महामार्ग आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे, तो तर व्यवस्थित आहेच. औरंगाबादकडे जाणारा पण महामार्ग तो पण व्यवस्थित आहे. त्याच्या जोडीला समृद्धी महामार्ग पण आहे, त्याच्यामुळे त्याची अडचण नाही. परंतु नगर मनमाडचं काम आहे ते कॉन्क्रिटीकरणाचं आपलं काम चालू आहे. तर ते काम 2 ठिकाणी जास्त अडचणीचं आहे. पुणतांबा फाटा आणि बेट नाक्याच्या तिथे ते काम पेंडिंग आहे पुलांचं. तिथं ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले, परंतु त्याला काही अजून तिथं यश येताना दिसत नाही. तर जरा वरिष्ठ स्तरावर याच्याबद्दल काय करता येईल जेणेकरून ते काम लवकर होईल आणि लोकांना नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आणि ट्रॅफिक जॅमही होणार नाही असा तो प्रयत्न आहे. देरडे फाटा ते भरवस फाटा हा रस्ता पण आपला कॉन्क्रिटीकरणाचा मंजूर आहे. त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे. ते आता काम लवकरच चालू होईल. तसंच संगमनेर रोड आहे तो देखील कालच्या सभेच्या निमित्ताने मी संगमनेर रोड आहे तो आपण हॅम म्हणा किंवा ADB म्हणा या माध्यमातून मंजूर करून द्यावा अशा प्रकारची पण माझी मागणी आहे. तो पण कॉन्क्रिटीकरण झाला तरच तो रोड टिकू शकेल असं मला वाटतंय. जेव्हा सगळेच प्रमुख रस्ते त्या ठिकाणी व्यवस्थित होतील आणि बरेचसे रस्ते प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे अडचण काही वाटत नाही, चांगले रस्ते होतील. दुसऱ्या MIDCचं तुम्ही नियोजन सांगताय, तर ती कधी आणि कुठे होईल? कोपरगाव शहरामध्ये पशुसंवर्धन खात्याची 250 एकर आहे. ती 250 एकर आणि अजून काही शासकीय जमीन आहे, जवळपास 433 एकर ती शासनाची जमीन कोपरगाव शहराच्या हद्दीमध्ये आहे. ती मी मागणी केली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील साहेबांकडे का ती जमीन आपण MIDCला वर्ग करू आणि आपण जे काही सावळी विहीरला नवीन पशुवैद्यकीय दवाखाना आणि महाविद्यालय जे काढलेले तिथे ते दोन्ही प्रकल्प शिफ्ट करून MIDC जर झाली तर नवीन उद्योग त्या ठिकाणी येतील. हा प्रस्ताव त्यांना आवडला, चांगला वाटला. ते म्हटले का आपण याचं कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊ आणि MIDCला आपण ते वर्ग करू. परंतु या सर्व गोष्टी करत असताना आचारसंहिता लागण्याचा काळ जवळ आला म्हणून ती गोष्ट राहून गेली. पण आता जसं हे सरकार पुढचं महायुतीचं स्थापन होईल कुठल्या तरी कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर त्याला मंजुरी घेऊन त्याला चालना देऊन MIDC साठी मंजुरी घेईल मी. सर, आता काळे कोल्हे एकत्र आले आहेत, तर लीड जी तुम्हाला मिळणार आहे ती विक्रमी असेल असं वाटतं का? नाही, काळे कोल्हे एकत्र नाही. काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, कोल्हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये आहे. महायुती म्हणून निश्चितपणाने मी उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना मला या वर्षी किंवा ह्या निवडणुकीमध्ये खात्री आहे का लीड विक्रमी असणार आहे. त्याचं कारण हे 5 वर्ष मी लोकांच्या अडचणी कमी केलेल्या आहे. मी लोकांसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर अडचणी त्या ठिकाणी सुटलेल्या आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं लीड त्या ठिकाणी असणार आहे. एक गोष्ट आहे का कोल्हे या निवडणुकीमध्ये थांबल्यामुळं ती एक थोडीशी जी काही चुरस असायची आमच्यामध्ये ती थोडीशी कमी झालेली आणि निश्चितपणाने ती एक मदत
त्यांच्यामुळे होणार आहे ते थांबल्यामुळे निश्चित एक मदतच आहे, त्याबद्दल त्यांचे आभारच आहे. महायुतीचं सरकार पुन्हा आलं आणि तुम्ही पुन्हा विधानसभेत गेलात तर नामदार आशुतोष काळे असं नाव आम्हाला ऐकायला मिळेल का? आणि मंत्रिपदाबद्दल काय वाटतंय, तुम्हाला इच्छा आहे की नाही? हे आता शेवटी काम करत असताना अधिकचं काम करता यावं तर प्रत्येकाला वाटेलच ना ते. त्याच्यामुळं तो काही चुकीचा विषय नाही, पण तो सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठी असतील, सर्व आमचे ज्येष्ठ नेते असतील, त्यांचा असेल तो. पण निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये महायुतीचं शासन परत येऊन अजून कसा निधी, अजून कसे कामं आपल्या मतदारसंघासाठी करून आणता येतील, हा माझा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार, हे निश्चित आहे. पुढच्या 5 वर्षासाठी कोपरगावकरांनी तुम्हाला का मत द्यावं आणि पुढच्या 5 वर्षी तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात? ह्या मागच्या 19 ते 24च्या या 5 वर्षामध्ये सुरुवातीला कोविडची महामारी असताना आपण लोकांना मदत करण्यासाठी कोविड सेंटर उभारले, ऑक्सिजन प्लांट उभारला, जे काही ग्रामीण रुग्णालय होतं त्याचं ICU मध्ये रूपांतर केलं. आणि म्हणून त्यावेळेस माणसांना आधार देण्याची गरज होती, त्यांना औषध उपचार मिळवून देण्यासाठी मदत करण्याची गरज होती. त्याच्यामुळे ते काम त्या पूर्ण महामारीमध्ये मी एकदम प्रामाणिकपणे केलं. आपण ॲम्ब्युलन्स घेतली, जिथे कुठे जेवणाची गरज पडली तिथे जेवण पाठवलं, जे काही आपले अनेक मजूर असतील का रस्त्याने चालत होते त्यांना देखील आपण मदत केली. आणि एकंदरीत नागरिकांना काही जरी अडचणी त्या काळामध्ये आल्या त्यांना मदत केली. आणि हे सर्व होत असताना त्यांचे विकास कामं देखील कसे होतील यासाठी पण हे 5 वर्ष मी काम केलं आणि त्या अडचणी कमी झालेल्या आहेत. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टींसाठी मी काम केलं. आणि म्हणून हे 5 वर्षामध्ये केलेलं काम हे लोकांनी डोळ्यासमोर ठेवून आपल्यासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे का नाही हे लक्षात घेऊन मला मदत करावी, मतदान करावं. आणि पुढे देखील आपल्याला जे काही आपले कामं प्रगतीपथावर आहे किंवा जे काही मंजुरी करण्यासाठी राहिलेले आहे हे विजन लोकांसमोर घेऊन गेलेलो आहे. आणि म्हणून ते कामं करण्यासाठी मला लोकांनी मतदान करावं आणि पुढचं विजन जे काही आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने आपल्याला दिलासा मिळणार आहे, आपल्या अडचणी कमी होणार आहे, हे लोकांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. तुम्ही बुधवारी थेट कोल्हे परिवारांच्या घरी जाऊन तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतलाय, तर ही भेट घ्यावी असं का वाटलं तुम्हाला? मी ज्यावेळेस पहिल्यांदा फॉर्म भरायला गेलो त्यावेळेस महायुतीचे घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी म्हणून त्यांनाही निरोप पोहोचवला. त्यांना विनंती केली होती का आपण फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहावं. त्याही वेळेस ते आले नाही. त्यांचा काय विषय असेल तर त्यांचा अधिकार आहे. आणि तसाच प्रयत्न मी प्रचाराचा शुभारंभ करत असताना त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवला का आपण उपस्थित राहावं. त्याही वेळेस ते आले नाही. आणि आता अजितदादांची सभा होणार होती आणि प्रचार बराच पुढे गेला होता. म्हटलं बा आता आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे, आपण त्यांना सभेलाही आमंत्रित करावं आणि त्यांचे आशीर्वादही घ्यावे. मुद्दामून त्यांची वेळ घेऊन त्यांच्या घरी जाऊन आलो, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना विनंती केली का आपण या निवडणुकीमध्ये मला मदत करावी आणि आपल्या सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांना पण आपण निरोप द्यावा मला मदत करण्यासाठी. तशा पद्धतीची विनंती त्या ठिकाणी त्यांना केली. तुम्ही उच्च शिक्षित असल्यामुळे प्रत्येक काम विजनने करता. आता आमदार झाल्यानंतर तुमचं विजन काय आहे? माझा प्रयत्न असा आहे का कोपरगाव शहर आणि कोपरगाव मतदारसंघ हा जिल्ह्यात 1 नंबर झाला पाहिजे. ज्या मूलभूत गोष्टींसाठी कोपरगाव मतदारसंघामध्ये राजकारण होतं हे मूलभूत प्रश्न मुळासकट त्या ठिकाणी सोडवले पाहिजे, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. हे प्रयत्न मी मागच्या काळामध्ये केले आणि पुढच्याही काळामध्ये हे प्रश्न राहणारच नाही
असा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे आणि पुढं चांगलं विकसित शहर कसं असतं हे कोपरगावकरांना त्या ठिकाणी दाखवणार आहे किंवा चांगले जे काही आपल्याकडं ग्रामपंचायती आहे, आपल्याकडे जे काही गावं आहे, इथे चांगली व्यवस्था कशी असते हे त्या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातील नागरिकांना देखील दाखवणार आहे. मतदारसंघामध्ये आणखी काय कामं व्हावीत आणि काय कामं करावीत असं तुम्हाला वाटतंय? आता गोदावरी खोऱ्याला पाण्याची तूट मोठी आहे आणि म्हणून जे काही पावसाळ्यामध्ये पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारं पाणी असतं हे पूर्वेकडे वळून गोदावरी खोऱ्यामध्ये ते आणावं, गोदावरी कालव्यांना ते मिळावं किंवा पालखेड कालवे असतील, NMC असेल, या कालव्याला मिळावं आणि त्या कालव्यांची दुरुस्ती असेल, नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती असेल, हे कामं या पुढच्या काळामध्ये अजून राहिलेले असतील ते करावे. निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत आणण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते करावं. शहरामध्ये भुयारी गटार योजना झालेली मंजूर, तिथे भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा जो रस्त्याचा प्रकल्प असतो तो मंजूर करून आणावा. जे राहिलेले कामं आहे ते पूर्णत्वाकडे नेणे. शहरामध्ये क्रीडा संकुलाचा प्रस्ताव आपल्या मंत्रालयामध्ये आहे तो मंजूर करून आणणे. शहरामध्ये ठिकठिकाणी गार्डन असणे किंवा गार्डन असण्याची अपेक्षा अनेक नागरिकांची आहे, तर ते गार्डन चांगल्या पद्धतीचे उभारून तिथे आपल्या लहान मुलांसाठी सुविधा उपलब्ध करणे. MIDC मंजूर झालेली आहे, अजून एक MIDC मंजूर करून आणायची आहे. या दोन्ही ठिकाणी नवीन रोजगार येऊन आपल्या इथे 10-12 हजार लोकांना नोकऱ्या कशा मिळतील किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा फायदा कसा होईल, 2 पैसे घरामध्ये कसे येतील असा प्रयत्न त्या ठिकाणी करणे. आणि गोदावरी नदीवर अनेक बंधारे आहेत, हे केटीवेर आहे, कोल्हापूर टाईपचे बंधारे, यांचं रूपांतर बॅरेजेस कम पूलमध्ये कन्वर्ट करून दळणवळणाचे पण प्रश्न त्या ठिकाणी मिटतील आणि बॅरेजेसच्या माध्यमातून पाणी पण साठवता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या भविष्य काळामध्ये असेल. जे काही संगमनेर रोड किंवा वैजापूर रोड आहे जुना, या रोडचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे, ज्याच्यामुळं कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावं या रस्त्याला कनेक्टेड आहे, यांना दिलासा मिळेल. अनेक वाड्या वस्त्यांवरचे रस्ते आहेत जे अजूनही बाकी आहे, शिवार वाहतुकीचे रस्ते हे बाकी आहे, यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देणे. ज्या पाणी पुरवठा योजनांचं काम चालू आहे, काही पाणी पुरवठा योजनेमध्ये काही कामं मागच्या काळामध्ये घेण्यात आलेली नाही आहे किंवा काही भाग राहून गेला, तर त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून त्या गावाच्या पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी सक्सेस कशा होतील यासाठी प्रयत्न करणे. आणि गोदावरी नदी जी कोपरगाव शहराजवळ आहे तिथं चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण करणे आणि आपली पवित्र गोदावरी नदी आहे, तर त्या हिशोबाने तिचं पूजन करणे किंवा तिचं जतन करणे, तिचं संवर्धन ठेवणे, अशा पद्धतीचा प्रयत्न या 5 वर्षामध्ये माझा राहणार आहे. हे सर्व गोष्टी या लोकांना अपेक्षित आहे आणि म्हणून या गोष्टींसाठी मी काम करत आलेलो आहे आणि पुढे पण करत राहील. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोपरगावकरांना काय संदेश द्याल? कोपरगावकरांना हाच संदेश असेल की या 5 वर्षामध्ये आपल्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे आणि जे काही केलं एकदम निष्ठा ठेवून, त्या कामावर श्रद्धा ठेवून मी ते कामं मार्गी लावून आणले आणि आपल्या अडचणी कमी होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून या प्रयत्नाचा विचार करून आपण सर्वांनी जशा पद्धतीने 2019ला मला आशीर्वाद दिला, मला मतदान केलं, तशाच पद्धतीने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये
आपण सर्वांनी मला मतदान करावं, भरघोस मताधिक्य द्यावं, भरघोस मतांनी निवडून आणावं, अशा प्रकारचा त्यांना विनंती या निमित्ताने करेल. सर, नगर जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो आणि या क्षेत्रामध्ये तुम्हालाही भरपूर अनुभव आहे. तुमचा कारखाना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना नेहमीच उच्चांक दर देण्यामध्ये अग्रेसर आहे. यामागचं तुमचं नियोजन काय आहे? हे आपण खर्च कमी कसा ठेवता येईल याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. ते करत असताना अतिरिक्त उत्पन्न कुठल्या कुठल्या माध्यमातून मिळेल याचं देखील नियोजन कर्मवीर शंकररावजी काळे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी यांनी मागच्या काळामध्ये केलं आणि तीच परंपरा माजी आमदार अशोकरावजी काळे साहेबांनी चालू ठेवली. ती परंपरा पुढे नेत असताना आम्ही अजून त्याच्यामध्ये काय करता येईल याचं नियोजन सातत्याने करत असतो. अजून काय काय गोष्टी आहे का जिथे छोट्या छोट्या गोष्टी असतात का याच्यामध्ये खर्च आपल्याला कमी करता येतो, तर ते सातत्याने आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं आमचा खर्च कमी होऊन आपल्याला अतिरिक्त उत्पन्न कसं मिळेल याचा प्रयत्न आम्ही करत असतो. उत्पन्न अतिरिक्त मिळालं तर जास्तीचा दर आपल्याला शेतकऱ्यांना देता येईल हा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो आणि म्हणून हे सर्व आम्हाला शक्य होतं. सर, अजितदादांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? अजितदादांकडनं सकाळी लवकर उठणे, लवकर कामाला लागणे, प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणे, जे काही काम असेल त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं निरसन करणे आणि लवकरात लवकर निर्णय घेणे आणि जो काय निर्णय घ्यायचा असेल तो पूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी घेतला पाहिजे. सगळ्या बाजूनी त्याचा विचार करून घेतला पाहिजे. ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकायला मिळाली. जे काय आपण लोकांसाठी काम करतो, प्रत्येक घटकाला विश्वासात घ्यायचं, प्रत्येक माणसाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी मला त्या ठिकाणी वाटली. सर, तुम्ही नेहमी फ्रेश दिसता, त्यामागचं रहस्य काय आहे आणि तुमचं डेली रुटीन कसं असतं? फ्रेश म्हणजे मी अनेक लोकांना भेटत असतो, त्यांचे अडचणी ऐकत असतो. त्या अडचणी सुटल्यानंतर सोडवताना जे काही करतो त्याच्यामध्ये मला समाधान वाटतं. आपण ते प्रश्न सोडवले त्याच्यावर मला एवढं फ्रेश राहता येतं. आणि जे काही लोकांचे सुखदुःखामध्ये आपण जातो, लोकांना भेटल्यानंतर ती एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेवर आपण काम करत असतो, म्हणून एवढं फ्रेश असतो. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.